नमस्ते, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, बार्शी तालुका पोलीस स्टेशन. काल दिनांक 26/2/2026 रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कुसळम या गावी सायंकाळी 5:30च्या आसपास एका इसमावरती 3 इसमांनी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही 2 पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपासकामी पाठवले होते. करमाळा परिसरामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर इसम फिरत असल्याने त्यांचा पाठलाग केला असता. साधारणतः 8 ते 10 किलोमीटरचा पाठलाग करून त्यांना रात्रीच्या वेळी पकडण्यात आलेला आहे. सदर इसमांच्या अंगझडतीमध्ये 1 पिस्टल, 2 रॉड, 1 लाकडी दांडके व 1 कोयता सह मोबाईल, पैसे व 1 पिस्टल आणि जिवंत राऊंड मिळालेले आहे. त्यांना आज रोजी अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. धन्यवाद. साहेब, त्यांच्यावर पहिले काय गुन्हे वगैरे आहेत का? त्यापैकी 3 आरोपीपैकी एका इसमावरती 2 गुन्हे दाखल आहेत. हडपसर, पुणे या ठिकाणी. ही कामगिरी बजावण्यासाठी तुमच्यासोबत कोण कोण होते? माननीय पोलीस अधीक्षक सो अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक सो यावलकर सर, DYSP बार्शी विभाग सायकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वळसने, ASI गवळी, हवालदार मंगरुळे, कॉन्स्टेबल दासरे, बोंदर आणि हवालदार केकान इथे लोक स्टाफ होता माझ्यासोबत.